इथे पेन झाकण लावून ठेवा. 1,15,00,000 10,002. बरं समजा कोण बरोबर आहे का? हा सांग. तू थांब. 15,000 चुकलं. 1,15,000 तुला 1,51,002. आता काय घोळ होती माहिती आहे का? त्या दशमान परिमाणावर वर सरळ सरळ लिहिलं होतं, त्यामुळे तुम्हाला पटकन वाचता आलं. इथे लिहिलं नाही का? नाही. मग आपण वाचायचं ना ते एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. ज्यावेळेस लक्ष येते त्यावेळेस एक नंतर असा कॉमा द्यायचा. झालं लक्ष? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 झाले की 2 नंतर कॉमा द्यायचा, म्हणजे 1, 2. आता आवडत होती का? 1,51,002. लक्षात? आता कुठे कॉमा दिलेला असते, कुठे नसते, म्हणजे आपल्याला द्यावं लागते. मी देतो. मी आता वाच समर्थ तू आता काय? 1,00,000 म्हणायचं कसं? 1,51,002. 51,002. त्याची संख्या वाच समर्थ. हा आता कॉमा कसं ते सांग मला. 30 नंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. हा ओके. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता वाच. आता वाचा सोबत होती की नाही? 30,00,000 10,000 95. 30 लक्ष. 30 लक्ष. तू कामा दिला की रे मस्त पैकी. 30 लक्ष. 1,095. गोळ करू नको. 30 लक्ष 1,095. ओके. चला प्रथमेश वाच पुढचा आता. हा पुढे देऊ का? हे 6 होते. 40 नंतर. हा 4 नंतर देऊ. सांग. ओके. हा नंतर वाच आता. 4,01,627. 1,000. पुन्हा एक सांग मला. बरोबर आहे का? लिहिलं मी प्रथमेश मराठी लिहिलं बरोबर आहे का? हा पुढचं आता वाच. प्रथमेश वाचते. कुठं कॉमा देऊ? 9 नंतर. हा हा वाच आता. 9,78,309. चला दीपाली. हम्म. 47,573.